काहीही करून भाजपला मुंबईत रोखायचं, भाजपला जिंकू द्यायचं नाही, हा उद्देश घेऊन, हा विचार घेऊन सध्या प्रकाश आंबेडकर, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईच्या रणांगणात उतरले आहेत. त्यांनी कार्यकर्ते एकत्र करायला सुरुवात केली आहे, चांगले उमेदवार दिले आहेत. काहीही करून यावेळेस भाजपला जिंकू द्यायचं नाही, भाजपला डायरेक्ट हरवायचं, अशा प्रकारची रणनीती त्यांची सुरू आहे. आणि त्या अनुषंगानेच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, सध्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. महत्वाच्या टप्प्यावरती ही निवडणूक असून सगळ्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत की गुलाल कोण उधळणार, मुंबईचा महापौर कोण होणार, कुठल्या पक्षाचा होणार. याला कारण असं आहे की शिवसेना भाजप या आघाडी विरोधात सध्या 3 हुकमी एक्के, ज्यांचं महाराष्ट्र राज्यामध्ये स्वतंत्र राजकीय अस्तित्व आहे, हे तिघे जण स्वतंत्रपणे उतरले आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे 2 भाऊ युती करून लढत आहेत, हे तर तुम्हाला माहीतच आहे. परंतु काँग्रेस सोबत मिळून प्रकाश आंबेडकर सुद्धा रिंगणात उतरले आहेत. आणि या सर्वांचे ध्येय एकच आहे की भाजपला हरवायचं, भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही. कुठल्याही परिस्थितीत भाजप जिंकता कामा नये. आता बऱ्याच जणांचं असंही मत आहे की हे तिघे वेगवेगळे असल्यामुळं, म्हणजे उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आणि प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत नसल्यामुळं कदाचित मतांचा टक्का घसरेल किंवा मतं फुटतील, मतं विभागतील, काही हो. परंतु त्या अनुषंगाने यांची प्लॅनिंग सुरू आहे. काहीही करून भाजपला रोखायचं एवढा उद्देश ठेवून ही त्रिमूर्ती मैदानात उतरली आहे. पण ही त्रिमूर्ती यशस्वी होईल का, याकडे महाराष्ट्र नव्हे अख्खा देश बघतोय. याला कारण यांचं यशस्वी होणं ही काळाची गरज आहे असं यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना वाटतं. मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात आपण पाहतोय राजकीय स्तर पूर्णपणे घसरलेला आहे. पूर्णपणे भाजपा माइंडेड राजकारण सुरू आहे. परंतु या तिघांनीही आपलं वोट बँक जी आहे ती जपलेली आहे, आपले कार्यकर्ते जे आहेत ते जपलेले आहेत. आपल्या जवळचे कार्यकर्ते चांगल्या रीतीने एकत्र ठेवणारे हे तिघेही आहेत. आजही राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग मुंबईत आहे, प्रकाश आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग मुंबईत आहे आणि उद्धव ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग मुंबईत आहे. या तिघांची जर मतांची टक्केवारी एकत्र व्यवस्थित झाली, भाजप विरोधात जर चांगली मोठ झाली आणि चांगल्या रीतीने जर यांनी भाजपला कडवी झुंज दिली तर मात्र निकाल काहीही लागू शकतो. आणि आपण ज्या न्यूज पाहतोय, जे अनालिसिस करतोय, जे लोकांच्या कमेंट प्रतिक्रिया वाचतोय, त्यावरून तर एक लक्षात येते की उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आणि राज ठाकरेंचे कार्यकर्ते हे प्रचंड उत्साहाने या निवडणुकीत लढत आहेत. ग्राउंडवरती जाऊन ते जनतेशी संपर्क करत आहेत. आणि आता हेही समजतंय की प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्ते सुद्धा जोरात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही निवडणूक एक चर्चेचा विषय ठरली आहे. या तिघांचा परफॉर्मन्स कसा राहील यावर महाराष्ट्राचं पुढचं भविष्य कसं असेल हे निश्चित होणार आहे. त्यामुळे आपणही पाहूया मुंबईत काय होतंय ते. तुम्हाला काय वाटतं ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद.